तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आज विषय असा झालेला की आज आपल्याला बघा तराळ्याला जायचं होतं ते कामन। तर आज आपल्याला गणपतीचं डेकोरेशन करायला चालू करायचं होतं, त्यामुळं आपल्याला फ्रेम बनवून आणायची होती। तेवढ्यात पप्पांनी इकडे बघा गाडी काढायला घेतली आणि विराज भाऊ इकडे सायकल लावायला गेलेलं। इकडे गाडी बिडी पोचतोपर्यंत पप्पांच्या डोक्यात वेगळाच विचार आला। म्हणलं काय, तर ते म्हणले आता माप आपण घेतली नाही, ते निघालोय फ्रेम करायला। मग काय पहिल्यांदा टेप घेतला आणि माप टाकून घेतली। मग काय माप जशी टाकून झाली तसं डायरेक्ट ड्रॉइंग शीट ही काढून दांडिक्याबादच विषय केलेला। तेवढं तिकडे पोरं पण आली बघायला काय काय नियोजन चाललंय ती। बाहेर गेलो तेवढ्यात पावसानं सुरुवात केली। आयला म्हणलं जायचं का नाही, तेवढ्यात मग म्हणलं आता जायचंच, भिजून नाही तर काय पण होते। मग काय पप्पाने गाडी आणली सनकत, मग काय गाडीवर बसलो आणि थेट पोचलो ते आपल्या तराळ्यामध्ये। ते कसं तर ते तारळ्यात पोचले म्हणलं आपल्याला आता कागद बघून येऊया, आपल्याला काढशीत कागद पाहिजे होता। मग काय तेव्हा बघितला आणि थेट पोचलो ते बघा या शिवशक्ती ट्रेंडर्स इथे आपल्याला बार घ्यायचं होतं। तेव्हा बार घ्यायसाठी आपण तिथे गेलो, पण तेवढ्यात आपल्याला म्हणलं अगोदर पुष्ट बघून घेऊया मग बार बघूया। मग काय थेट आपण पोचलो ते ओम भाऊंच्या गोडाऊनवर। तर ओम भाऊ होतं, मग काय त्यांना म्हणलं लवकरात लवकर आम्हाला पुष्टा बघा, पण आपल्याला पाहिजे तसं पुष्ट काय मिळालं नाही। त्यामुळे मग तिथनं आपला दौरा निघाला ते डायरेक्ट आपल्या शिवशक्ती ट्रेंडर्स इथे, आणि तिथलं आपलं सळी म्हणजे बार घेतला आणि तिथून आपण डायरेक्ट पोचलो ते वेल्डिंगच्या दुकानामध्ये आपलं काम करण्यासाठी। आणि आपण तिथं पोचलं लगेच बाबांनी पण हातात हत्यारं घेतली की आपलं कामच करायला सुरुवात केली। आपलं जसं काम आपली फ्रेम बनवून झाली तसं मग काय म्हणलं आता डायरेक्ट जाऊया घरी, कारण की उशीर झालेला वाजलेला संध्याकाळच्या 5। मग काय थेट आपण आलो ते घरीमध्ये, आणि घरामध्ये आल्या आल्या आपलं जे बनवलेली फ्रेम होते त्या ठेवल्या घरामध्ये। तर मंडळी, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आपले आता डेकोरेशनचे ब्लॉग येतच राहतील, त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा बरं का।